सचिन वाजे यांना रुग्णालयातून नेत असताना सचिन वाजेंनी अनिल देशमुखांना पैसे जे आहेत ते गोळा करून दिल्याच्या संदर्भाने खुलासा जो आहे तो केलेला आहे आणि त्या संदर्भाचं पत्र हे देवेंद्र फडणवीसांना दिलं असल्याचंही सांगितलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। सचिन वाजेंनी अनिल देशमुखांना पैसे गोळा करून दिल्याचं बोललं, त्यांच्याकडून पैसे घेतल्याचं सांगितलं, त्यांच्या पीएकडे पैसे दिल्याचं सांगितलं। तशा पद्धतीचा प्रतिक्रिया जी सचिन वाजेंची आज बाहेर आलेली आहे। एक नवा विषय जो आहे तो पुढे आलेला आहे, काय सांगा? मला असं वाटतं इतक्या दिवस सचिन वाजे कुठं होता ते अगोदर बघितलं पाहिजे की हा विषय काही आजचा नाही आहे। महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हापासूनचा हा विषय आहे आणि सचिन वाजेंनी आता याच वेळेस बोलणं नेमकं यात काय आहे ते तपासलं पाहिजे। आणि त्यांनी जर असे गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर केले असतील तर याची गृह विभागाने चौकशी केली पाहिजे। जर त्यांच्या पीएकडून पैशाचे व्यवहार वगैरे झाले आहेत यात जर तथ्य असेल तर मला असं वाटते सरकारचं गृह खातं तितकं सक्षम आहे असं समजतो आणि त्याची चौकशी करतील आणि त्यात काय तथ्य असेल ते जनतेसमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे। मनसे नेते संदीप देशपांडे जे आहेत त्यांनी पुन्हा तुम्हाला या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रत्युत्तर दिलेलं आहे की त्यांनी म्हटलं अमोल मिटकरी तुम्ही चिखल आहात, या संपूर्ण संदर्भात त्यांनी पुन्हा तुमच्यावर टीका केली। असं आहे, देशपांडेला म्हणजे त्याला थोबाड उघडल्याशिवाय त्याचा मालक भीक टाकत नाही, त्याची ती नीच प्रवृत्ती आहे आणि तो हलकट प्रवृत्तीचा असल्यामुळे अशा नीच आणि हलकट माणसाबद्दल मला माझी वाचा खराब करायची नाही। त्यांना मी सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्ही आव्हान देता तुमच्या नाकावर टिचून मी मुंबईला येऊन गेलो, तुमच्यात पुरुषार्थ होता तर समोरासमोर यायला पाहिजे होतं। आता त्याला वाढवायचं असेल तर त्यांनी समोर खेटावं। आमच्याकडून विषय आम्ही संपवण्याच्या प्रयत्नात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी काल मला सांगून की बाबा हा विषय जास्त त्याच्यामध्ये हे येता कामा नये। शेवटी एका घरचा मुलगा गेला आहे, ह्याची जबाबदारी कोण घेणार? देशपांड्याच्या चिथावणीवरच ते झालं नाही का हे एकदा तपासलं पाहिजे। त्याच्यामुळे अशा नालायक लोकांना काय उत्तर देते? त्याची अवकात या अकोट ज्या ठिकाणी मी आहे ना या अकोटच्या लोकांना त्याची अवकात माहीत आहे। त्यामुळे अशा अवकात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलून मला काही माझं तोंड खराब करायचं नाही। योगेश चिलेंनी या संपूर्ण संदर्भानं म्हटलंय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून बाजार केलाय आणि त्या माध्यमातून केलं असं टीका केली। नाही, असं आहे की त्याच्या बापांनी मला पैसे दिले होते का चिल्या पिल्या देशपांड्याची अवकात मी काळच काढलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मांडूनच मी महाराष्ट्र विधिमंडळात सदस्य झालो आहे। हे साले हरामखोर शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून केला आजपर्यंत म्हणून तर सत्तेत नाही आले ना। यांचा पक्षाची मस्ती विधानसभेत उतरवू। आता थोडंसं इंजिन शिल्लक राहिलं, त्याचा धूर शिल्लक होता, तो धूरही आता विजताना दिसतोय। आणि हे जोपर्यंत हे वात्रट जीवन म्हणजे आहेत, हा देशपांडे असेल, हा चिल्या असेल, हे जोपर्यंत यांचं थोबाड चालवतील तोपर्यंत त्या राज ठाकरेंचे बुडतीचे पाय डोहाकडे आहेत आणि जो काही चिल्लर पक्ष राहिला आहे तोही तुम्हाला लवकर 2-4 महिन्यात नामशेष झालेला दिसेल। तुम्ही नरिमन पॉईंटचा व्हिडिओ ट्विट केला, मुंबई असल्याचा एक व्हिडिओ तुम्ही ट्विटरवर ट्विट केला, काय नेमकं त्यामागचा आहे तो विषय? मॉर्निंग वॉकचा योग्य स्पॉट नरिमन पॉईंट आहे आणि तिथे मॉर्निंग वॉक केल्याने आरोग्य अगदी चांगलं राहतं। त्याच्यामुळे अवघे या असं आव्हान केलं होतं मी नरिमन पॉईंटला यायला, आरोग्याच्या दृष्टीने टाकलेला तो व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून मनसैनिकांना चेतावणी देण्याचा प्रयत्न? नाही, चेतावणी देण्यावेळी मर्दच नाहीत ना, ते मर्दाची अवलाद असते तर समोरासमोर भिडले असते ना। त्याच्यामुळे अशा नामर्द लोकांना चेतावणी देईल मी, एवढे माझ्यावर वाईट दिवस आलेले नाहीत। मी त्याही दिवशी सांगितलं, आताही सांगतो, माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही। शेवटचा प्रश्न, नितीन देशमुखांनी म्हटलंय की पंकज साबळे अमोल मिटकरी हे 2 मित्र आहेत आणि ठरवून हा सगळा स्क्रिप्टेड कार्यक्रम जो तो झाल्याचं सांगितलं। कोणी म्हटलं असं? आमदार नितीन देशमुखांनी। त्यांनी काय म्हटलं मी काय ऐकलं नाही आणि त्यांच्यावर उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। निश्चित हे होते राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोट, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।